यंदाच्या गणेशोत्सवासाठी सुरेश प्रभूंनी स्पेशल गिफ्ट दिलंय। गणपतीच्या काळात 114 विशेष गाड्यांची घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी पुण्यात केली आहे। पुण्यातील विभागीय रेल्वे प्रबंधक कार्यालयाचं उद्घाटन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आलं। पूर्वीच्या 60 गाड्या वगळता 114 गाड्यांची खास गणेशोत्सवासाठी घोषणा करण्यात आल्यानं यंदाच्या गणेशोत्सवात 174 विशेष गाड्या धावणार आहेत। आपण बघतोय की गणपती निमित्तानं 114 विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात येत आहेत। खरं तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा केव्हा या रेल्वे गाड्या सुरू करण्यात येतात विशेष तेव्हा त्या गाड्यांचं बुकिंग होऊन जातं। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं। ओपन जिमचे राजकारण आता चांगलंच रंगायला लागलंय। काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मरीन ड्राईव्ह येथील शिवसेनेची ओपन जिम उखडून फेकून देऊ असं सांगितल्यानंतर आता शिवसेना हे रस्त्यावर उतरली आहे। पोलीस जिमखानाजवळील या ओपन जिमचं शिवसैनिक रक्षण करतायत। असेल तर हिंमत तर जिमला हात लावून दाखवा, अंगावर आला तर शिंगावर घेऊ असं शिवसेना स्टाईल प्रति आव्हान देणारं होर्डिंग। ओपन जिमच्या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे। काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी जिमला विरोध केला असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही या जिमला विरोध केलाय। अनधिकृत जिम हटवण्याची मागणी राष्ट्रवादीनं मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे। दहिसर येथील शाकाहारी मांसाहारी वादात मनसेनेही उडी घेतली। या प्रकरणी मनसे नेत्यांनी गोविंद चव्हाण कुटुंबियांची भेट घेत आपण त्यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे। तसंच जेव्हापासून भाजप सरकार सत्तेत आलं तेव्हापासून गुजराती समाजाची दादागिरी वाढत असल्याचं मतही मनसे नेत्या शालिनी ठाकरेंनी व्यक्त केलंय। याबाबत राज ठाकरे येत्या 2 दिवसात भूमिका मांडणार आहेत। उत्तर मुंबईतल्या दहिसरमध्ये एका इमारतीमधील मराठी अमराठी वाद चांगलाच पेटलाय। राजकीय पक्षांनी या वादात उडी घेतल्यानं परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला होता, त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। वादग्रस्त इमारतीला भेट देण्यासाठी आणि गोविंद चव्हाण यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड संध्याकाळी आले होते। त्यांना कांदिवली पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेऊन नंतर त्यांना सोडून देण्यात आलं। शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारकडे पैसे नाही अशा अडचणी असल्या तरी शिवसेना शेतकऱ्यांच्या बाबतीत आधार देतं, शेतकऱ्यांसाठी काम करेल असं सांगत शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पडीत राहिलेल्या शेतीत पेरणी केली। एफटीआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चव्हाण यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं असताना त्याला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे। एफटीआयचे अध्यक्ष गजेंद्र चव्हाण यांना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पाठिंबा दिलाय। गजेंद्र यांना विरोध करणाऱ्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र ऑर्गनायझरमधून समाचार घेण्यात आला। एफटीआयच्या प्रमुखपदी गजेंद्र चव्हाण यांच्या नियुक्तीला विरोध करणारे हिंदू विरोधी असल्याचा आरोप आरएसएसचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरनं केलेल्या विधानाशी पूर्णपणे सहमत असल्याचं संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी म्हटलंय। गजेंद्र चव्हाण यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला डाव्या संघटनांचा पाठिंबा आहे आणि या सर्व संघटनांचे धोरण नेहमीच हिंदू विरोधी असल्याची टीका देखील त्यांनी केली। राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि तसंच इतर भाजप नेत्यांच्या गाजलेल्या डिग्री मुद्द्यावरून रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कोणाचंच नाव न घेता टोला लगावलाय। आताच दिवस बदलले आहेत, अभ्यास न करता परीक्षेला बसता येतं, परीक्षेला न बसता पास होता येतं आणि पास न होताही डिग्री मिळू शकते असं विधान रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी पुण्यात केलं। विशिष्ट कारणाशिवाय न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालय आणि जनतेचा वेळ वाया घालवणाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयानं चांगलाच दणका दिलाय। अशा एका याचिका बहादराला उच्च न्यायालयानं 50,000 रुपये जमा करण्याचा आदेश दिलाय। श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट चालवणाऱ्या नवीन व्यवस्थापकीय समितीविरोधात कारवाईची मागणी करणारी याचिकाकर्ते संजय काळे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती। पुण्यात हिंजवडीजवळील एका फार्म हाऊसवर सुरू असलेल्या बेकायदेशीर पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी 50 तरुण तरुणींना ताब्यात घेतलाय। त्यातील 11 मुलींना सोडण्यात आलंय। सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। हिंजवडीजवळ नेरे गावातील एका फार्म हाऊसवर कोणतीही परवानगी न घेता पार्टी सुरू असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली होती। तपासणी अहवाल आल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे।
काँग्रेसचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष जयंत ससाणे यांचे बंधू संजय ससाणे यांनी शनिवारी सकाळी श्रीरामपुरातील आपल्या घरासमोरील झुडपात स्वतःवर रायफलमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली। या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। आजारीपणाला कंटाळून संजय ससाणे यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं आहे। आधीच कर्जाचा डोंगर आता 26 दिवसांपासून पावसानं पाठ फिरवल्यामुळे खरीपाचं पीक हातातून गेल्यानं हताश झालेल्या जळगाव जिल्ह्यातील 2 शेतकऱ्यांनी अखेरीस मृत्यूला कवटाळलं। कर्जामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या अंमळनेर तालुक्यातील कळमसरे गावातील मोहन मगन न्हावी तसंच यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथील विलास रामसिंग चौधरी या 2 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे। नवी मुंबईमध्ये लहान मुलांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्याची दुसरी घटना घडली असून दोन्ही घटनांमध्ये जवळच्याच व्यक्तीनं या मुलांची हत्या केली असल्याचं उघड झालं आहे। ऐरोतील 8 वर्षीय फ्रान्सिला हिचं अपहरण करून तिच्या काकानंच तिची हत्या केली होती। तर तुर्भेमधल्या नव्या घटनेत अरमान खान या 4 वर्षीय मुलाला त्याच्या वडिलांच्या मित्रानंच पळवून नेऊन ठार मारलं। मात्र या घटनेतला आरोपी सलीम अद्याप फरार आहे। नवी मुंबईतील सीबीडी रेल्वे स्थानकालगत 7 जुलै रोजी अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले होते। तब्बल 11 दिवसांनी या हत्येचा उलगडा करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलं आहे। वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याचं उघडकीस आलंय। पोलिसांनी या प्रकरणात सत्यनारायण यादव आणि मनोज यादव या दोघांना अटक केली आहे। तर तिसऱ्या फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत। वसईमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांचा बुडून मृत्यू झालाय। वसईमधल्या पोभण गावातली घटना आहे। ईदच्या सुट्टीनिमित्तानं इथल्या देवबुडी पाड्यातल्या नदीच्या 4 कॉलेज तरुण सकाळी 8 वाजता पोहण्यासाठी गेले होते। मात्र खोल पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यातले 2 जण नदीत बुडून मृत्यू पावले। वरुण पाटीदार आणि अनिकेत गोसावी अशी मृत्यू पावलेल्या ऐन विशीतल्या या तरुणांची नावं आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात 2 घटनांमध्ये एकूण 5 पर्यटक बुडाले आहेत। दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी शनिवारी पोहण्यासाठी उतरलेल्या 7 जणांपैकी 2 तरुण बुडाले। यातील एकाला स्थानिकांनी त्वरित बाहेर काढलं खरं, पण दापोलीच्या रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला। तर दुसऱ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आलंय। नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाईनं एका 14 वर्षीय युवतीचा बळी घेतला आहे। एका आदिवासी मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना मनमाडच्या माळेगाव गावात घडली आहे। मोनिका नाना गायकवाड असं मृत मुलीचं नाव आहे। आई वडील कामाला जाण्याच्या घाईत असताना सकाळी मोनिका विहिरीवरून पाणी आणण्यासाठी गेली होती। मात्र कठडा नसलेल्या विहिरीवरून पाणी भरण्याच्या नादात तिचा तोल गेला। जवळ कोणीही नसल्यामुळे तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। लातूर शहरातील विशालनगर भागातून जितेन गंगर या व्यापाऱ्याच्या मुलाचे 50 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं। मात्र जागरूक नागरिकांच्या आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अवघ्या 2 तासात ताब्यात घेतलं। तसंच अपहृत मुलाचीही सुटका केली। लातूर शहरातील हा सिनेस्टाईल थरार जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे संपुष्टात आलाय। आरोपींना लातूर एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे। पनवेल तालुक्यातील पनवेल स्वप्ननगरी रस्त्यावर विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या मिनी डोरला अपघात झाला। यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। यश पाटील असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे। तर 14 विद्यार्थी जखमी झालेत। क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी या वाहनात बसवण्यात आले होते। जखमींना नेरे येथील रुग्णालयात नेण्यात आलं। मिनी डोर चालकास पोलिसांनी अटक केली आहे। मुंबई नगरीत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण मुलामुलींना हेरून त्यांना लुटण्याचं काम अपेक्षा पवार ही महिला करत होती। ठाणे रेल्वे पोलिसांना त्याची खबर मिळाली। तिने एका तरुण मुलीला नोकरीचा आमिष दाखवून तिच्याकडचे दागिने घेतले होते। याबाबतच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पाळत ठेवून अपेक्षा पवारला अटक केली। तिने याआधीही अशा प्रकारे अनेक तरुण तरुणींना फसवल्याची माहिती तपासात समोर आली आहे। विठ्ठल ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत वैष्णवांच्या जनसागरात तुकोबांच्या पालखीचा रिंगण सोहळा पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील बेलवडीमध्ये रंगला। रिंगणाचा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती। यावेळी सर्व दिंड्यांनी पालखीला प्रदक्षिणा घातली। त्यानंतर विठुनामाचा गजर करत वारकरी खांद्यावर पताका घेऊन धावले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।